ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं वडीगोद्री आणि अंतरवली सराटी येथे चालू असलेल्या उपोषणास जामखेड तालुक्याच्या वतीनं नान्नज येथून ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचे संघटक महेंद्र मोहोळकर यांच्या नेतृत्वात शेकडो ओबीसी महिला पुरुषाच्या वतीनं संघटित पाठिंबा दर्शवण्यात आला असून आरक्षण बचावासाठी पुढेही सक्रिय काम करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्णपणे चर्चेचा विषय असणारा ओबीसी आरक्षण बचाव मुद्दा आता राज्यभर मोठ्या प्रमाणावर गाजत असून राज्यभरातून सर्वच ओबीसी बांधव आक्रमक होताना दिसत आहेत। जामखेड तालुक्याच्या वतीनं ओबीसी आरक्षण बचाव समितीचे संघटक तथा नान्नजच्या सरपंच प्रतिभाताई मोहोळकर यांचे चिरंजीव महेंद्र मोहोळकर यांच्या नेतृत्वानं तालुक्यातील ओबीसी बांधवासह नान्नज ग्रामपंचायत कार्यालयापासून शेकडो महिला पुरुष समर्थकांसह नान्नज ते वडीगोद्री आणि अंतरवली सराटी अशी समर्थन रॅली काढत प्रथम वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीनं चालू असलेल्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकाच्या उपोषणास आणि नंतर त्याचप्रमाणे अंतरवली सराटी येथे सुरू असणाऱ्या ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यात आला। यावेळी शेकडो समर्थक महिला पुरुष कर्त्यांनी घोषणा देत निषेध केला। तसंच आम्ही सर्व ओबीसी एकजुटीनं आपल्या पाठीशी उभे आहोत, तसंच मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची काहीही हरकत नाही, मात्र आमच्या हक्काच्या आरक्षणाला हात घालाल तर याद राखा, असं मोर्चाचं नेतृत्व करणारे ओबीसी आरक्षण बचाव समितीचे संघटक महेंद्र मोहोळकर यांनी स्पष्ट करत सरकारला स्पष्टपणे सावधानतेचा इशारा दिला आहे। वडीगोद्री येथे आणि अंतरवली सराटी येथे ओबीसी बांधवांचं जे आंदोलन चाललेलं आहे त्या निमित्ताने मला बी वाटलं किंवा मी बी ओबीसीचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला वाटलं समाजाचं कुठंतरी देणं लागतं। ह्या उद्देशाने मी गावातल्या वरिष्ठ मंडळीवर आणि गावातल्या लोकांबरोबर चर्चा करून इथून मी काल 35 गाड तालुक्यामधनं जे ओबीसीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर चर्चा विनिमय करून आम्ही ग्रामपंचायत पशे 30-35 गाड्या आम्ही त्या गाड्या बी गावातील कार्यकर्त्यांनी जे ओबीसीचे बांधव आहेत त्यांनी आम्हाला फक्त डिझेलवारी दिली। आम्ही त्या डिझेलची व्यवस्था करून 30-35 गाड्या व 200 नागरिकांसह काल आम्ही वडीगोद्री येथे आणि आमचे जे ससाने साहेब बसले ते अंतरवाली सराटी येथे दोन्ही जागेवरती आम्ही पाठिंबा दर्शवला। जे मराठा समाजाचं आंदोलन चाललेलं आहे त्यांच्या आरक्षणाबद्दल त्यांना आरक्षण द्यावं त्याबद्दल आमचं काही मत नाही, पण आमच्यामध्ये ओबीसीमध्ये नको, आमच्या ओबीसीला धक्का न लावता त्यांना कुठल्या पद्धतीचे येते ते शासनाने द्यावं त्याबद्दल आमची काय हरकत नाही। फक्त आमच्या ओबीसीला धक्का लागला नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही तिथं जाऊन आमच्या ओबीसी बांधवांना जे उपोषण करते आहे त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे। जर या महाराष्ट्र शासन असेल किंवा अजून कुठलं शासन असेल त्यांनी जर ओबीसीच्या ह्या आरक्षणाला जर धक्का लावला तर आम्ही त्या शासनाची गय करणार नाहीत आणि त्या शासनाची गय तर करणारच नाहीत। आणि ज्या वेळेस हे ते आमचे जे बांधव बसलेले त्यांनी जर हे आंदोलन उग्र केलं तर त्यांच्या पाठीशी सदैव मी एक कार्यकर्ता म्हणून राहीन। याची सरकारने नोंद घेऊन ओबीसी आरक्षणाचा मुद्दा किंवा ओबीसी बचाव आरक्षणाचा मुद्दा सरकारने व्यवस्थित हाताळून याची व्यवस्थित त्यांनी नोंद घ्यावी। प्रतिनिधी नंदू परदेशी, जामखेड, अहमदनगर।